आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। जो पटका तो जरासंध के दरबार में आकर के पटकाया, मूर्छित हो पड़ा। आज वरुड शहरातील वाल्मिक कॉलनी येथे मुलताई चौक वरुड या ठिकाणी श्री नर्मदेश्वर शिव मंदिराची मागील काही वर्षात स्थापना झाली। दिवसेंदिवस या ठिकाणी भक्तांची जी संख्या आहे ते वाढत चाललेली आहे। त्याच निमित्तानं या ठिकाणचे जे परिसरातील जे नागरिक आहे हे दरवर्षी या ठिकाणी भागवत सप्त्याचं शिव महापुराण कथेचं आयोजन करत असतात। त्याचप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्रीच्या पर्वावर संगीतमय भागवत सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पहिल्या दिवशी कलश यात्रा काढून त्याची सुरुवात झाली आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनेक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। आपण या नर्मदेश्वर शिव मंदिराचा इतिहास जाणून घेऊ, काय संकल्पना होती। राहुल भाऊ, काय सांगणार? सर्वात आधी काय असं संकल्पना सुचली की या ठिकाणी शिव मंदिराची स्थापना करायची आहे? आमच्या इथल्या जेवढे जे आमच्या कॉलनीच्या परिसरातील जेवढे श्रद्धालू जे आहे त्यांना जे दुसरं जे देवस्थान जे आहे जसं केदारेश्वर झालं आणि उत्तरेश्वर जे झालं हे आम्हाला दूर पडत होतं। आणि जे म्हातारे लोक जे आहे, जे बुजुर्ग आहे, आजी बाजी वगैरे जे आपले वडीलधारी मंडळी आहे यांना पायदळ जाणे आणि येणे ते त्यांना दूर होत होतं। म्हणून आपण आपल्या परिसरातीलच या लोकांसाठी इथं एक आपलं श्रद्धास्थान व्हावं, एक देवस्थान व्हावं, एका मंदिराची शिवजीच्या मंदिराची निर्मिती व्हावी आणि लहान मुलांना आपण जे सनातनी आहोत, आपला जो धर्म सनातनी धर्म आहे, तर आपल्या लहान मुलांवर योग्य संस्कार पडावे की सोमवार आला की शिवजीच्या मंदिरात एक लोटा जल अर्पण करावं, म्हणजे चढवायला जावं आणि त्यानंतर शनिवार आला की मारुती रायाला एक लोटा जल चढवावं, तर पाणी चढवायला जावं, दर्शनाकरिता जावं मारुती रायाच्या। तर आपल्या मुलांवर, लहान येणाऱ्या पिढींवर चांगले संस्कार घडावे म्हणून आपण या मंदिराची निर्मिती केली। काय सांगणार? दरवर्षी या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केले जाते, शिव महापुराण कथेचं आयोजन केलं जाते, कशासाठी हे सगळं करत असतात? जसं आम्ही 1 तारखेला हा मंदिराची स्थापना, शिवलिंगची स्थापना केली आहे म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो। हां, आणि हा कार्यक्रम हेच आहे की 1 तारखेला आम्ही दरवर्षी महाप्रसाद ठेवतो, त्याच्या निमित्तानं सप्ताह असते। काय सांगणार ताई? दररोज या ठिकाणी पूजा करण्यासाठी येतात, या ठिकाणचं वातावरण कसं वाटतं? प्रसन्न वातावरण आहे सगळं आणि छान वाटते इथे। दरवर्षी अशा सप्ताहाचं आयोजन झालं पाहिजे। हो। काकाजी, काय सांगणार? या ठिकाणी आल्यानंतर दर्शनासाठी तुम्ही येत असता, आजूबाजूच्या परिसरात राहता, कशी वाटली या नागरिकांची संकल्पना? नागरिकांची संकल्पना एकदम चांगली आहे, प्रशिस्त वाटते, प्रसन्न वाटते। इथं आल्यानंतर आम्ही देवपूजा वगैरे करतो येऊन। काय सांगणार? या वातावरणातले सगळे लोक येतात इथे आणि पूजा करून जातात, प्रसन्न वाटते, आनंदमय वाटते। अशा सप्ताहाचं आयोजन वारंवार झालं पाहिजे का? हो। क्या बताएंगे आप? यहाँ जगह पे 7 दिन का सप्ताह रहता है, बड़े खुशी से आप इस त्यौहार मनाते हैं, मंदिर में पूजा करते हैं, कैसा लगता है? मन को बहुत शांति मिलती है, सुख, और कथा होने से तो और भी शांति मिलती है। अच्छा। हमारे मंदिर में जब से नर्मदेश्वर शिव मंदिर आया है, हमारे मन को बहुत सुख शांति समृद्धि मिलती है। अच्छा, तो मंदिर में आप रोज पूजा करते हो? रोज करते हो, झाड़ू पोछा भी लोग रोज लगाते हैं हमारे शिव मंदिर में। उसका करने से हमारे मन में जो शांति मिलती है। कॉलनी येथे श्री नर्मदेश्वर शिव मंदिराची स्थापना झालेली आहे। वरुड शहरात बरेच मंदिर आहे, मात्र या ठिकाणच्या या परिसरातील जे नागरिक आहे यांना ते मंदिर दूर असते, त्या ठिकाणी दर्शनासाठी जायला वेळ लागतो। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कुठेतरी एक शिव मंदिर या ठिकाणी व्हावं यासाठी या परिसरातील नागरिकांनी या शिव मंदिराची स्थापना केली। 1 मार्चला या मंदिराची स्थापना झाली होती, त्यानिमित्तानं दरवर्षी 1 मार्चला महाप्रसाद व्हावा म्हणून 7 दिवस अगोदर या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जाते। मागच्या वर्षी जे शिव महापुराण कथा होती, पंचमुखी रुद्राक्ष वाटप या ठिकाणी झालं आणि बरंच या ठिकाणी प्रसन्न वातावरण शिव मंदिर स्थापन झालं तेव्हापासून आहे। त्यामुळे या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांमध्ये आनंद आहे। कॅमेरामॅन सागर निर्मोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या
मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।